फिर्यादी वयोवृद्ध महिला घरी एकट्या असताना पाणी पिण्याचा बहाणा करून अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला। त्याने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील सोन्याची माळ व कानातील कर्णफुलं जबरदस्तीने काढून घेत पलायन केलं। याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय किरण चौगुले, डिटेक्शन अधिकारी व स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला। दरम्यान चौगुले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इसमांबाबत माहिती मिळाली। त्यानुसार संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी क्रमांक 1 ने कबुली दिली की त्याने आपल्या प्रेयसीचा वाढदिवस असल्याने पैशाच्या गरजेपोटी गुन्हा केला। गुन्हा करून आरोपी क्रमांक 1 हा आरोपी क्रमांक 2 सोबत बुलेट मोटरसायकलवरून फरार झाला होता। पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल, चाकू तसेच चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केलेत। आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।